नमस्कार, मी प्रतिभा चंदन आणि नवराष्ट्राच्या सत्ताकारण या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्याबरोबर माझे नेहमीचे सहकारी अनिकेत जोशी आणि विशाल राजे हे सुद्धा आजच्या चर्चेत सहभागी होत आहेत. विशालजी आणि अनिकेतजी, तुमचं दोघांचंही स्वागत. लोकशाहीचा उत्सव ज्याला म्हणता येईल असा 2024चा लोकसभेची निवडणूक जी आहे ती आता झालेली आहे. पहिल्या टप्प्यातलं मतदान आज होतंय आणि देशभरातल्या 102 मतदारसंघांमध्ये हे मतदान जे आहे ते सुरू झालेलं आहे. सकाळपासून लोकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येतोय. ठळक वैशिष्ट्य जर म्हणायची झाली तर महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भातल्या 5 जिल्ह्यांमध्ये 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये आजचं मतदान होतंय. देशभराचा जर विचार करायचा झाला तर तमिळनाडू या राज्यामध्ये 39 मतदारसंघांमध्ये आजचं मतदान होतंय. विशालजी, काय सांगाल, आतापर्यंतची परिस्थिती काय आहे आणि पूर्व विदर्भ, आपण महाराष्ट्राचं बद्दल जर बोलायचं झालं तर किती महत्वाचं? पूर्व विदर्भातलं प्रतिभाजी याच्यामध्ये हा पहिलाच टप्पा होता. हा टप्पा महत्वाचा एवढ्यासाठी आहे सगळीकडेच, म्हणजे जिथून सुरुवात होते ना एखाद्या प्रचाराची किंवा एखाद्या निवडणुकीची किंवा एखाद्या उत्सवाची, तो उत्साह पण होता, थोडीशी हुरहुर होती. आणि ज्या पद्धतीने राजकीय पक्षांनी वेगवेगळे मुद्दे इथे पेरलेले होते, ते मुद्दे आता कितपत काम करतात आहे त्याची ही लिटमस टेस्ट असेल. म्हणजे जरी 102 संघांमध्ये मतदान आज होते, मतदानाची जर आकडेवारी बघितली, मगाशी अनिकेतजी सांगत होते की त्रिपुरा सारख्या ठिकाणी सुद्धा 63% वगैरे मतदान झालं. मी मगाशी एका ठिकाणी कुठे बघितलं की दुपारी 3 वाजेपर्यंत 42% वगैरे मतदान महाराष्ट्रात झालं. हा मतदानाचा जो उत्साह म्हणता येईल, तो मतदानाचा उत्साह आपल्याला दिसतोय. पूर्व विदर्भामधले हेवीवेट ज्या ठिकाणी किंवा जे चर्चेतले चेहरे म्हणता येतील त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे नितीन गडकरी आहेत. काही विरोधकांकडून त्याच्यामध्ये दावा असा होतोय की ही खूप निवडणूक अगदी अटीतटीची होईल. भाजप अगदी फुल कॉन्फिडन्स मध्ये आहे की गडकरींना रोखणं किंवा त्यांचं लीड सुद्धा कमी होणं शक्य नाहीये. अशा पद्धतीने लीड वाढवायचं का ना यावेळेला? लीड तर त्यांनी दावा केलाय की मला 5 लाखाच्या पेक्षा जास्त मतांनी गेल्या पहिल्या दिवशीपासून, म्हणजे हो प्रचाराची सुरुवात झाली तेव्हापासून नितीन गडकरींना नागपूरमध्ये 5 लाखापेक्षा अधिक लीड देणार असं देवेंद्र फडणवीस सगळे नेते. हो, पण गडकरींनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी हे म्हटलं होतं की माझे कामं पाहता आहात, मला तुम्ही मतदान द्या. पण नंतरच्या ती परिस्थिती सगळी बदलत गेली आणि गडकरी पण प्रचारामध्ये उतरलेले आहेत. गडकरींच्या वतीने अनेक नेते उतरलेले आहेत. तसंच एक अटीतटीची निवडणूक म्हणता येईल किंवा ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं ती म्हणजे सुधीर मुनगंटीवारांची चंद्रपूरमध्ये. ते एक मोठं आव्हान तिथे त्यांच्या समोर आहे. नाही, मला चंद्रपूर विषयी थोडं सांगायचंय. चंद्रपूर हा एकच मतदारसंघ असा आहे की जिथे काँग्रेसचा महाराष्ट्रातला एकमेव खासदार निवडून आला होता, बाळू धानोरकर. त्यांचं दुर्दैवानं निधन झालं आणि त्यांच्या पत्नी मला वाटतं तिथे पुन्हा पोटनिवडणुकीमध्ये निवडून गेल्या. त्यामुळे त्या विद्यमान खासदार विरुद्ध सुधीर मुनगंटीवार, राज्यातले हेवीवेट मंत्री, असा हा सामना आहे. मुळामध्ये धानोरकर यांना काँग्रेसचं कितपत म्हणता येईल याची शंका आहे, कारण ते मुळात शिवसेनेमधून ऐन निवडणुकीच्या वेळेला काँग्रेसमध्ये आले, त्यांना तिकीट मिळालं आणि ते विजयी झाले. ते स्वतःच्या ताकदीवर विजयी झाले. त्यांचा तिथे मोठा चाहता वर्ग आहे, फॉलोईंग आहे. त्याचा फायदा या श्रीमती धानोरकरांना होणार आहे, प्रतिभा धानोरकरांना होणार आहे. आणि तो एक सुधीर मुनगंटीवारांच्या पुढे मोठा प्रश्न आहे. अनेक निरीक्षकांनी असं मत नोंदवलंय की विदर्भामध्ये, आणि आता जे सर्वे अलीकडे शेवटच्या टप्प्यात आले, मतदानाच्या सुरुवात होण्याच्या पूर्वी मागच्या आठवड्यात जे सर्वे आले त्याच्यामध्ये सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांची जागा धोक्यात आहे अशा प्रकारचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. अर्थात विशाल म्हणाला त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते हे मागच्या वेळेप्रमाणेच आपण स्वीप करू हे सगळे मतदारसंघ असं म्हणतायत. आता याचं जे काय आहे हे खरं म्हणजे मतदान संपल्यानंतर राजकीय पक्षांना त्याचा अंदाज आलेला असतो
नेमकं काय झालेलं आहे. कारण त्यांना गावागावातून त्याची माहिती ते घेतलेली असते त्यांनी. जसे उमेदवारांना तर मतदान आटोपल्यानंतर संध्याकाळी कळलेलं असतं, कळलेलं असतं आपलं काय झालं, काय थोडासा एक फरक असतो त्याच्यामध्ये. बरोबर. आणि एक्झिट पोल देखील आता घेतले जात असतील सर्व, म्हणजे ह्या 102 मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी. त्या एक्झिट पोलचा जो काही निकाल आहे तो पण आता आपल्याला कळणार नाहीये, तो 1 जूनलाच कळणार, जेव्हा शेवटचं मतदान संपेल. त्यानंतर संध्याकाळी 7च्या नंतर ते कळेल. परंतु हा जो काय अंदाज राजकीय पक्षांनी घेतलेला असतो त्याच्यावरनं त्यांची पुढच्या टप्प्यातली गणितं ठरत असतात. त्यामुळे आता जे विशाल सांगत होता की पहिला टप्पा हा अतिशय महत्वाचा असतो सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीनं, निवडणूक यंत्रणेच्या दृष्टीनं सुद्धा. कारण या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी अनेक नेत्यांनी, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हा निवडणुकीच्या पद्धतीविषयी किंवा मतदानाच्या पद्धतीविषयी, ईव्हीएम मशीन विषयी आणि त्याला जोडलेले जे पावती येते, मताची पावती जे प्रत्येक व्हीव्हीपॅट, तर ती जे मतदाराला दिसत असते, मी कुणाला मत टाकलं हे तिथं दिसतं क्षणभर, आणि ती पावती यंत्रात जाते, त्याची मोजणी करावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात सध्या सुरू आहे. त्या वातावरणामध्ये हे मतदान होत आहे. या सगळ्या फॅक्टरचा विचार हे राजकीय पक्ष पुढल्या टप्प्यासाठी नक्की करणार आहेत. आणि दुसरीकडे गडचिरोली सारखा नक्षलग्रस्त भाग आहे, म्हणजे जो अनुभव निवडणूक यंत्रणेला जो येणार आहे पुन्हा, म्हणजे इकडे आंध्रमध्ये किंवा इतर ठिकाणी जो नक्षलग्रस्त भाग आहे त्या भागामध्ये पण मतदानासाठी ती तेवढी सिक्युरिटी, तेवढं सगळं यंत्रणा ती राबवण्यासाठी म्हणून पण त्यांना पण ती तयारीला, म्हणजे तसं म्हटलं तर ही प्रॅक्टिस मॅच म्हणतो आपण तशा पद्धतीची आहे आजचा पहिला टप्पा. आणि या टप्प्यानंतर मला असं वाटतं की नंतरच्या याच्यामध्ये प्रचाराचे मुद्दे बदललेले असतात. बरोबर. म्हणजे ज्या पद्धतीने आता महाराष्ट्राचाही विचार केला आपण तर पूर्व विदर्भामध्ये जो प्रचार ज्या पद्धतीने झाला त्याच्यानंतर आता पश्चिम विदर्भामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये मतदान आहे. पश्चिम विदर्भातले टप्पे बऱ्यापैकी, म्हणजे मतदानाचे जे मुद्दे असतील ते खूप बदललेले असतील, खूप वेगवेगळे विषय दिले गेले असतील. अगदी बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या जर 5ही जे आज मतदान होते त्यांचा आपण विचार केला तर दुपारपर्यंतची जी आकडेवारी दिसते तर 40% पुढे बहुतांश ठिकाणी मतदान गेलेले असं दिसून येते. विदर्भात पारा जो आहे उष्णतेचा तो अर्थातच खूप तापलेला असतो, उन्हाळा जोरदार सुरू आहे आणि अशा परिस्थितीत दुपारचा जो वेळ असतो तो थोडासा मंदावलेला मतदान आणि संध्याकाळी पुन्हा अशी परिस्थिती असते. महाराष्ट्रानंतर आपण देशभराचा जर विचार करायचा ठरवला तर पूर्वांचलातल्या काही राज्यांमध्ये जिथे मतदान आहे तिथे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय असं दिसतंय आणि तिथे मतदान उत्तम सुरू आहे. याशिवाय ज्या प्रमुख राज्याचा अलीकडे आपल्याला विचार आज केला पाहिजे आणि त्यावर चर्चा केली पाहिजे ते आहे तामिळनाडू. तर तामिळनाडू या राज्यातल्या 39 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे आणि हे राज्य आणि यावेळची निवडणूक या राज्यासाठीची ही खूप वेगळी असणार आहे. एक काहीतरी राजकीय हवा, जी द्रविड ज्याला पॉलिटिक्स म्हणता येईल, द्रविड राजकारण म्हणता येईल, त्यामध्ये थोडीशी हवा यावेळी बदललेली दिसेल. भाजपाच्या खूप अपेक्षा आहेत कारण अण्णामलाई सारखे एक राज्यामध्ये त्यांनी जो अध्यक्ष दिलेला आहे, प्रदेशाध्यक्ष, त्यांनी केलेली पदयात्रा, त्याला मिळणारा प्रतिसाद, या सगळ्यामध्ये दक्षिणेतून जास्तीत जास्त जे उमेदवार निवडून आणायचा प्रयत्न भाजपाचा चालू आहे. आणि जी काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे. पहिल्यापासून दक्षिणेमध्ये भाजप मार खातं अशाच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पण गेल्या निवडणुकीत आणि त्याच्या आदल्या निवडणुकीत 14 पासून विशेषतः गेली 10 वर्ष भारतीय जनता पक्ष फार नेटानं त्या सगळ्या भागात काम करत आहे. म्हणजे दक्षिणेतल्या सर्व राज्यामध्ये आपले कुठे ना कुठे प्रतिनिधी निवडून आले पाहिजेत अशा प्रकारची रचना. 14ला त्यांचा तामिळनाडूमध्ये 1 खासदार निवडून आला होता, 19ला त्यांचा एकही खासदार तिथे निवडून आलेला नाही. आणि आता प्रशांत किशोर सारखे जे या विषयातले तज्ज्ञ आहेत आणि जे मतदान म्हणजे एकूण मतदानाचा निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करणारे अशा प्रकारचे ग्रस्त आहेत, त्यांनी देखील असं भाकीत वर्तवलेलं आहे की पहिल्यांदाच तामिळनाडूमध्ये भाजपचा जो मतांचा टक्का आहे हा 2 अंकात तुम्हाला गेलेला दिसेल. आणि त्याचा परिणाम किती सीटवर होईल, कसा होईल हे ते काय सांगत नाहीत किंवा ते कोणीच सांगू शकत नाही. परंतु काहीतरी प्रमाणामध्ये भाजपला तिथे आशा आणि अपेक्षा आहेत. याचं तुम्ही आता बघितलं, खूप वर्षांपासून कामं सुरू आहेत भाजपची म्हणा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक बरोबर. विशाल, त्याच्यामध्ये असा पण एक भाग आहे
की मोदींचे दौरे हे सातत्यानं तामिळनाडूमध्ये होताना आपल्याला दिसतात. अमित शहा तामिळनाडूमध्ये वारंवार गेलेले आहेत गेल्या 4-5 वर्षामध्ये. मोदींची जी काही भाषणं असतात किंवा नॅशनल लेवलवरती वेगळ्या विषयावरती ते बोलत असतात तेव्हा ते तमिळमधल्या प्रख्यात संत साहित्यिक ज्याला म्हणू आपण किंवा संत कवी यांची वचनं ही त्याच्यामध्ये वारंवार उद्धृत करतात. ते तमिळ अस्मितेशी जोडून घेण्याचा असा भाजपचा प्रयत्न आहे. आणि आता या निवडणुकीमध्ये त्यांनी तिथल्या श्रीलंकेला जे काही भेट फार पूर्वी दिले गेलेलं आहे नेहरू आणि इंदिरा गांधींच्या जमान्यामध्ये श्रीलंका आणि भारताच्या करारामध्ये अर्थातच त्या बेटाचा उल्लेख आत्ताच्या निवडणुकीमध्ये अण्णामलाई जे तुम्ही म्हणालात त्यांनी एक RTI ऍप्लिकेशन दिल्लीमध्ये केलेलं होतं आणि त्याला जो भारत सरकारकडून जी माहिती मिळाली ती माहिती त्यांनी जाहीर केली. त्याच्यानुसार के करुणानिधी हे DMKचे जे प्रमुख होते तेव्हा मुख्यमंत्री होते 74 मध्ये त्यांना पूर्वकल्पना देऊन त्या बेटाचा करार भारत सरकारने केला अशा प्रकारची माहिती आता बाहेर आलेली आहे. आणि आता करुणानिधींचे चिरंजीव स्टॅलिन हे तिथे मुख्यमंत्री आहेत. ह्याचा एक जो राजकीय फायदा घेण्याचा भाजपचा क्लिअर म्हणजे अगदी उघड त्यांनी प्रयत्न केलेला आहे. याचा काय परिणाम होतो तमिळ अस्मितेवरती किंवा तमिळ मच्छीमारांच्या प्रश्नावरती भाजप जोडलं जात आहे का हे आपल्याला या निकालातून दिसेल. हा एक फार महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी होतो. प्रश्न फक्त तमिळ अस्मितेशी म्हणजे जोडणे हा एक भाग झाला पण त्याशिवाय आणखी काही जे अतिरिक्त मुद्दे ज्याला म्हणता येईल त्यामध्ये भाजपाचे जे प्रयत्न गेल्या 2 वर्षामध्ये सातत्याने तिथे चालू आहेत किंबहुना 5 वर्ष आणि आधीपासूनची तयारी आणि 2 वर्षात अधिक आक्रमकपणे प्रयत्न. अण्णामलाईंच्या हातामध्ये कमान दिल्यापासून त्यांनी तिथली पदयात्रा लोकांची भेटगाठ नव्या संसद भवनामध्ये सिंगोल तिथे आणणं आणि पंतप्रधानांनी त्यांचा जे अनुष्ठान सुरू केलं होतं राम मंदिरासाठी प्राणप्रतिष्ठेपूर्वी त्याची सुरुवात त्यांनी तामिळनाडूमधून करणं आणि ह्या सगळ्या 7 वेळा ते त्या राज्यामध्ये जाऊन आलेले आहेत आणि प्रचार ज्या पद्धतीने सुरू आहे त्या पद्धतीने या सगळ्याचा एकत्रित परिणाम कुठे ना कुठेतरी. आणि शिवाय दुसरं म्हणजे स्टॅलिन यांनी सनातन विरुद्ध केलेली वक्तव्य या सगळ्याचा एकत्रित परिणाम कुठे ना कुठेतरी दिसेल असं वाटतं आणि त्यामुळे भाजपा जास्त आक्रमकपणे होतोय. काय सांगाल? मी म्हटलं या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर किंवा निवडणुकीची तयारी म्हणजे स्थानिक जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना हवा घालणं. म्हणजे आता पूर्व विदर्भामधला असेल किंवा अगदी तामिळनाडूतला असेल त्या ठिकाणचे ते मुद्दे बरोबर वेचायचे आणि त्याच्यावर कुठेतरी सातत्याने प्रहार करत राहायचा आपल्या शक्तीनुसार म्हणा किंवा एक ठराविक त्याच्यामध्ये वर्कफोर्स वापरायचा की हा मुद्दा समोर आला पाहिजे किंवा लोकांच्या चिंतेचा चर्चेचा विषय झाला पाहिजे. त्या दृष्टीने तामिळनाडू असेल किंवा मग पूर्व विदर्भ असेल किंवा मग महाराष्ट्र असेल हे सातत्याने आपण पाहतोय. वेगवेगळे मुद्दे याच्यामध्ये येत राहणार आहेत. भाजपची एक खासियत म्हणजे आपण आता बोलताना आपल्याला पूर्व विदर्भाचा आपण उल्लेख केला. नागपुरातला आज मतदान आहे आणि नागपूर म्हणजे RSSचं हेडक्वार्टर आहे. रेशीमबाग हे आणि आरोप अशा पद्धतीने होतात की RSS आणि भाजप म्हणजे कोण त्याच्यामध्ये सुपिरियर किंवा कोण कोणाला मदत करायला किंवा RSS सरकार चालवते वगैरे अशा पद्धतीचे जे आरोप होत असतात त्या दृष्टीने आपल्याला हे बघायला पाहिजे की नागपूरमध्ये सुद्धा गडकरींच्या पाठीशी RSSची निश्चित ताकद आहे. आज सकाळचं जर हे बघितलं म्हणजे नागपुरातल्या बऱ्याच मित्रांशी पण बोललो, बऱ्याच लोकांची व्हॉट्सअप आणि हे सगळं बघितले. सकाळी 11 वाजेच्या आत मतदान हे बऱ्यापैकी झालेलं होतं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात. आणि हे जे मतदान असतं ना की जे सकाळी म्हणजे मतदान सुरू झाल्यापासून हे 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत म्हणजे लंचच्या आधीपर्यंत जे मतदान आहे हे काढावं लागत असतं. कारण जनरली एक असा ट्रेंड असतो मतदाराचा की आज सुट्टी आहे आपण निवांत नाश्ता करू जेवण नंतर जाऊ. तर हा जो स्वयंस्फूर्तीने जाणारा जो मतदार आहे तो खूप आरामात जातो, निवांत जातो. आणि ज्यावेळी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जेव्हा ऍक्टिव्ह असतात किंवा ज्यावेळी कार्यकर्ते जुळलेले असतात मतदाराशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळी हे मतदान 12 वाजेच्या आत निपटवण्याची बऱ्यापैकी प्रयत्न असतो. कारण विदर्भातला उन्हाळ्याचाही तुम्ही उल्लेख केला तर उन्हाच्या आधी मतदान होऊन गेलं की त्याच्यानंतर मग दुपारनंतर जे कार्यकर्ते मतदार निघत नाहीत घरातून त्यांना काढण्यासाठी म्हणून कार्यकर्ते मोकळे असतात. म्हणजे हा सगळा नियोजनाचा भाग आहे.
हे नियोजन इथे चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं राजकीय पक्षांचं, असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याला रामटेक हा देखील एक मतदारसंघ महत्वाचा आहे, तो लक्षात घ्यायला पाहिजे. शिवसेना शिंदे गटाची एकमेव जागा ही रामटेक उमेदवार हे काँग्रेसमधनं ऐन वेळेला राजीनामा देऊन आमदार होते, राजीनामा देऊन ते बाहेर आले आणि शिंदेच्या पक्षात गेले आणि त्यांना तिथे ती जागा शिंदेने दिली. तर हा एक फार मोठा काँग्रेससाठी जो धक्का आहे आणि काँग्रेसच्या एकूण नेतृत्वाविषयी आमदारांच्या मनात असलेली शंका वगैरे हे सगळे फॅक्टर लक्षात घेऊन तिथे काँग्रेस देखील जिद्दीने काम करते आता. बरोबर. दुर्दैवानं त्यांच्या ज्या उमेदवार त्यांनी आधी जाहीर केलेल्या होत्या त्यांच्या जो तो राखीव मतदारसंघ असल्यामुळे त्यांचं जे जातीचा दाखला आहे प्रमाणपत्र ते वैध ठरलं नाही. हा आणखीन एक दुसरा मोठा काँग्रेसला धक्का होता. म्हणजे एका बाजूला एक विद्यमान आमदार सोडून जातो आणि लोकसभेला उभा राहतो आणि दुसरं त्यांनी जाहीर केलेला उमेदवार पक्षाने यांचं जात प्रमाणपत्र योग्य नसतं. हा सगळा काँग्रेस नेतृत्वाच्या क्षमतेविषयी किंवा त्यांनी काय पाहिलं उमेदवारी देताना याच्याविषयी देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असा मुद्दा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे विद्यमान प्रांताध्यक्ष हे दोघेही याच क्षेत्रातले आहेत, एक चंद्रपूरचे आहेत आणि एक भंडाऱ्याचे आहेत. त्यामुळे हा एक काँग्रेससाठी फार मोठा प्रतिष्ठेचा असा हा सगळा भाग आहे, हे पाचही मतदारसंघ. बरोबर. हा सगळ्यांसाठी मला पूर्वधर्म आहे, हा सगळ्यांसाठीच प्रतिष्ठेचा भाग आहे. हो, कारण राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते प्रफुल्ल पटेल असतील ते त्याच भागातले, नितीन गडकरी त्याच भागातले, नाना पटोले त्याच भागातले, या सगळ्यांचा जर आपण एकत्रित विचार केला, गडकरी आणि फडणवीस आणि गडकरी दोघेही, त्यामुळे एकंदरच या भागामध्ये महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, कस त्यांचा इथे दिसून येणार आहे असं आपल्याला निश्चित म्हणायला लागेल. तामिळनाडू बद्दल आपण चर्चा केली, तर काही जी राज्ये इतर आहेत त्या ठिकाणी आज पहिल्या टप्प्यातलं मतदान ज्या ठिकाणी होतंय, तर राजस्थानातल्या 12 जागांवर आज मतदान होतंय. तामिळनाडूचा उल्लेख आपण यापूर्वीच केलेला आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये आज मतदान होत आहे. उत्तर प्रदेशातल्या 8 जागांवर आज मतदान होत आहे. उत्तराखंडामध्ये 5 जागांवर आज मतदान होतंय. म्हणजे 102 जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आणि एकूण राज्य मिळून 21 राज्यांमध्ये असं म्हणता येईल आपल्याला आजचं मतदान होतंय. आणि जवळपास 20% जवळपास जाणाऱ्या जागांवर आज हे पहिल्या टप्प्यातलं मतदान आपल्याला होताना दिसते. त्यामध्ये आपण महाराष्ट्राची चर्चा केली, मध्य प्रदेशातल्याही 6 जागांवर मतदान होत आहे. आणि या सगळ्याचा जर आपण विचार केला तर कुठेतरी निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातला ज्याला एक टोन सेट होणं असं ज्याला म्हणता येईल ते, आणि यावर अर्थातच सगळा कस लागणार आहे. काल आणखी एका गोष्टीचा उल्लेख आणखी करायला पाहिजे की काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान आपले ते पहिल्यांदा राहिले होते नागपूरमध्ये आणि त्यांनी निवास केला असं पण काल दिसून आलं आपल्याला. आणि त्यानंतर त्यांनी पुढचा दौरा, कारण रात्रीच्या मुक्कामी ते तिथे थांबलेले होते. संघाचं मुख्यालय आहे, अनेक बाबींबद्दल आपण बोललेलो आहोत आणि नितीन गडकरींची सीट त्या ठिकाणी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदींचे आता या पुढचे दौरे जे असतील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांसाठीच्या मतदानाचे, ते पण त्याची पण आखणी अगदी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि सगळ्यांना वाटते की अधिकाधिक त्यांच्या प्रचार सभा व्हाव्यात यासाठी पण प्रयत्न चालू आहे. पुढच्या टप्प्यांचा जर आपण विचार केला तर काल आणखी 2 महत्वाच्या घटना घडल्या, त्या म्हणजे महायुतीचे एक मोठा मेळावा पुण्यामध्ये झाला, महाआघाडीचा सुद्धा एक मोठा मेळावा पुण्यामध्ये झाला आणि बारामतीची जी जागा आहे त्यासाठीच सगळी जी प्रतिष्ठा पवार कुटुंबातले 2 नेते पणाला लावतायत ती काल इथे लागताना आपल्याला दिसलेली आहे. त्या दोन्ही चर्चा, आरोप प्रत्यारोप हे सगळं झालंय आणि आता पुढच्या टप्प्याची जी निवडणूक आहे त्याच्यासाठीची तयारी सुरू आहे. तुम्हाला काय वाटतंय की कशा पद्धतीने त्या पहिल्या टप्प्यानंतर प्रचाराची दिशा जाणार आहे? अनिकेतजी, बघा आता आपण मोदींचा उल्लेख केला, मोदींची आजच एक सभा महाराष्ट्रात होतीये, बरोबर विशाल? आणि या दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत. त्याच्याबरोबर पाठोपाठ अमित शहा महाराष्ट्रात येणार आहेत, नांदेडला त्यांची आणि त्या सगळ्या परिसरात सभा होणार आहेत. तेव्हा हा सगळा जो भाग आहे
हा प्रचाराचा आता सुरू झालेला आहे दुसऱ्या टप्प्याचा. मला वाटतं दुसऱ्या टप्प्याची चर्चा आपल्याला स्वतंत्रपणे केलेली योग्य राहील. अगदी. तर दुसऱ्या टप्प्यात खूप महत्वाचे मतदारसंघ येत आहेत. होय होय, बोला आणखी. नाही म्हणजे ह्याची सगळी स्वतंत्र चर्चा आपण करावी. आज आपण मतदानापुरतं जर बघितलं तर 42 डिग्री टेम्परेचर अनेक ठिकाणी भागात असताना तर 42% आसपास मतदान होतंय. हा एक खूप मोठा भाग आहे. आणखीन 3-4 तास आहेत मतदानाचे. त्यामुळे तो जो काही भाग आहे हा ऍव्हरेज जे देशात आहे 69% आसपास त्याच्या पुढे जाईल मतदान, असं अनेक ठिकाणी आत्ताच दिसतंय उत्साहावरनं. पण हा जो लोकांचा उत्साह आहे हा निवडणुकीचा एकूण टोन तुम्ही जसं म्हणालात असं सेट करणार आहे. आणि हा उत्साह कायम राहिला तर मग हा खऱ्या अर्थानं हा ज्याला आपण लोकशाहीचा महोत्सव म्हणून, कारण शेवटी लोकांनी बाहेर येऊन मतदान करणं हेच याचं एक गमक आहे लोकशाहीचं. ते होताना दिसतंय, ही एक चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. विशालजी तुम्ही काहीतरी सांगत होतात ना? नाही, मी हे म्हणत होतो की दुसऱ्या टप्प्याचं जे मतदान आहे त्याचा आता नांदी सुरू झालेली आहे प्रचाराची. म्हणजे तिथल्या सभांचं नियोजन झालेलं आहे. तिथे आता आरोप प्रत्यारोप परत सुरू झालेले आहेत. म्हणजे आजचा जर अंक बघितला तर कुठलंही म्हणजे आपण वृत्तपत्र आपलं बघितल्यानंतरही आपल्या लक्षात येईल की आज मतदान आहे नागपूरमधलं आपलं पूर्व विदर्भातल्या या अमुक अमुक ठिकाणी किंवा देशभरातल्या 102 मतदारसंघांमध्ये ही एक बातमी आहे. आणि उरलेलं जे काही आहे सगळं हे राहिलेल्या दुसऱ्या टप्प्याच्या सगळ्या बातम्या आहेत. बरोबर. म्हणजे तर दुसऱ्या टप्प्याची ऑलरेडी आता तयारी सुरू झालेली आणि राहिला पहिल्या टप्प्यात नाही, दुसऱ्या टप्प्याची तयारी तर झाली. तिसऱ्या टप्प्याचं अर्ज भरण्याचे उमेदवार जाहीर झाले. काय होत आहे की बऱ्याचदा असं वाटतं की कुठे उत्साह, म्हणजे आपण जर समजा आता ज्या ठिकाणी आता मुंबईत जर तुम्ही बसले किंवा आपण आता पुण्यामध्ये आहोत मुंबईत आहोत त्यावेळी आपल्याला तो निवडणुकीचा उत्साह जो आहे तो फील जो आहे ना येत नाही, तो जाणवत नाही. कारण 5 टप्पे आहेत अजून. म्हणजे मुंबईच्या संदर्भामध्ये बोलायचं म्हटलं तर म्हणलं हा ठीक आहे ना 20 मे अजून वेळ आहे भरपूर. काल अपवादच पुणे शहर होतं, कारण पुण्यामध्ये काल अपवाद आणि दोन्ही यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन दोन्ही गटांनी केलेलं होतं. सगळ्या हेवीवेट नेत्यांची खास करून पवार कुटुंबाची प्रतिष्ठा दोन्ही बाजूनी पणाला लागलेली असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन झालं. आणि की ज्यावेळी उमेदवारांना भरपूर वेळ असतो प्रचारासाठी म्हणून त्यावेळी त्यांचा खर्च वाढत जातो. होय. आणि तो निवडणूक आयोगाने आपण दिलेल्या खर्चामध्ये तो खर्च बसत नाही कधीच, तो तसा बसत नाही. पण ज्यावेळी उमेदवारांचं म्हणजे मतदानाची आणि उमेदवारी जाहीर होण्याचा जो कालावधी जर तो जास्त असला तर ती निवडणूक जास्त खर्चिक होते उमेदवारासाठी. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर 102 मतदारसंघांमध्ये जसं आम्ही होतो 21 राज्यांमध्ये केंद्रशासित प्रदेश धरून 21 ठिकाणी 21 राज्यांमध्ये हे मतदान होते. सगळ्यात अधिक मतदान हे तमिळनाडूमध्ये, म्हणजे दक्षिणेच्या ज्या राज्यामध्ये कर्नाटकानंतर आपली एक प्रकारे शक्ती आजमावण्याचा प्रयत्न आणि शक्ती वाढवण्याचा प्रयत्न अगदी जोरदारपणे भारतीय जनता पक्षाने केला. तिथे आज मोठ्या प्रमाणावर मतदान होत आहे. अण्णामलाई जे देश पातळीवर एक नवं नेतृत्व, तरुण नेतृत्व जे भाजपामधून वरती येत आहे, ज्याची चर्चा होते त्यांनी त्यांचं संघटन कौशल्य तिथे किती पणाला लावलंय. मोदींनी स्वतः तिथे बऱ्याचदा जाऊन एक आपली प्रतिष्ठा पण तिथे पणाला लावलेली आहे. या सगळ्याचा परिपाक काय दिसतोय ते आज तिथे मतपेटीमध्ये बंद होणार आहे. आणि अर्थात त्याचे जे निकाल आहेत ते आपल्याला 4 जून रोजीच कळतील. तथापि एक महत्वाचं राज्य आहे. बाकीच्या राज्यांमध्ये काही ठिकाणी म्हणजे उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्यामध्ये केवळ 8 ठिकाणी आज मतदान होतंय पहिल्या टप्प्यामध्ये. जम्मू काश्मीर मधल्या एका जागेवर आज मतदान होताना दिसतंय. आणि याशिवाय जे केंद्रशासित प्रदेश आहे तिथे प्रत्येकी एक जागेवर आज इथे मतदान होताना आपल्याला दिसतंय. तर लोकशाहीचा हा उत्सव, त्याचा यावेळचा जी निवडणूक आहे ती मोदी 3.0 यासाठी प्रयत्न किंवा 400 पारचा जो भाजपाने नारा लावलेला आहे त्यासाठीचे त्यांचे कसोशीने प्रयत्न आणि त्यांना थांबवण्यासाठी विरोधी पक्षांचे सुरू असलेले प्रयत्न, यात नेमकं काय होतंय हे आपल्याला पुढे स्पष्ट होणार आहे. आज ही पहिल्या टप्प्यातली निवडणूक संध्याकाळी संपेल
आणि त्याची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होईल. अनिकेतजी, तुम्ही आणि विशालजी नेहमी या चर्चेमध्ये सहभागी होता. तुमचे विशेष आभार. आणि रोज आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर नियमित चर्चा करत राहू आणि दर्शकांशी संवाद साधत राहू. धन्यवाद. धन्यवाद.